सौर ऊर्जा ही केवळ पर्याय नसून काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले। राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यशाळेत त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित केले। वाढती ऊर्जा गरज, पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदलाची आव्हाने लक्षात घेता सौर ऊर्जा हीच भविष्याची दिशा असल्याचे स्पष्ट मत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी व्यक्त केले। राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त नियोजन भवन येथे आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या। ऊर्जा बचत ही काळाची गरज या विषयावर आधारित या कार्यशाळेत ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व आणि शासनाच्या सध्याच्या धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। जिल्हाधिकारी वर्षा मीना म्हणाले की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर 150 किलोवॅट क्षमतेचा पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज बिलात बचत होत आहे। ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असून इतर शासकीय व खासगी इमारतींनीही हा आदर्श स्वीकारावा असे त्यांनी सांगितले। पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी सौर व हरित ऊर्जेचा स्वीकार अपरिहार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। कार्यशाळेत ऊर्जा व्यवस्थापन परीक्षक अच्युत मेहेंदळे यांनी वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील वाढता ताण याकडे लक्ष वेधले। सौर ऊर्जा ही स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असून तिच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन हवामान बदलावर नियंत्रण मिळवता येईल असे त्यांनी सांगितले। या कार्यशाळेस महाऊर्जा जिल्हा व्यवस्थापक विजय काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। सौर ऊर्जेच्या माध्यमातून हरित आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला।